जय हरी. एकादश स्कंद भाग 40. तिसऱ्या अध्यायामध्ये नाथ महाराज मायेचं वर्णन करतात. म्हणतात, मायेचं वर्णन करणं म्हणजे आकाशात भासणाऱ्या गंधर्व नगरामध्ये मृगजळाची उत्तम पाणपोई घालावी यासारखं, किंवा वाऱ्याच्या वाती सुतासारख्या वळून काजव्याच्या तेजानं त्या पेटवाव्या, किंवा आपल्या छायेचं मस्तक फोडावं. आता हे ऐकता ऐकता सुद्धा आपला विचार असा हे होतो की हे कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे, हे असं कुठे असतं का, असं काही कसं, हे जेव्हा वाटतं ती माया ही खऱ्या अर्थाने अशीच आहे. ती आहे तरी कशी, आहे तरी कुठे. खूप छान छान उपमा यातून आपल्याला नाथ महाराजांनी दिलेल्या आहेत. की पुढे काय सांगतात ते, आकाशाची साल सोलून काढावी. आता आकाशाला साल आहे का आणि ती सोलून काढता येते का, किंवा शिंपीने अंधार खरवडून काढावा. जे शंख शिंपले असतात ना, अंधार खरवडता येतो का, अशक्य आहे. किंवा आपल्या शस्त्रानं बागुलबुवाचा शिरच्छेद करून त्याच्या स्त्रिया विधवा कराव्या. आता बागुलबुवा हे काल्पनिक आहे. आत्तापर्यंत कधी कोणी बागुलबुवा बघितलेला आहे का, नाही. बरं, बागुलबुवाची भीती ही अज्ञानी असणाऱ्या लहान मुलांना दाखवणं शक्य आहे. बागुलबुवा आला बरं का, झोपी जा म्हणलं की लहान बाळ पटकन झोपणार. यात बागुलबुवाची भीती मोठ्या माणसांना दाखवली, ओ बागुलबुवा आला, झोपा बरं का. मोठा माणूस झोपणार आहे का, नाही. कारण हा मोठा माणूस त्या अज्ञानी बाळाच्या मानाने हा ज्ञानी असतो आणि याला माहिती आहे की बागुलबुवा नसतोच. मग जसा बागुलबुवा नसतो तशी माया नसते. आता नसणाऱ्या बागुलबुवाचा शिरच्छेद करायचा, आता तो होऊ शकतो का, नाही. आणि त्याच्या स्त्रिया विधवा करायच्या, जो नाहीच, त्याचा विवाह झाला का, नाही. मग त्याची पत्नी आहे का, नाही. मग तो मेला म्हणून त्याची स्त्री विधवा होणार आहे का, नाही. या सगळ्या गोष्टी जशा नाहीतच नाहीत, तशी माया मूळ स्वरूपात नाहीच नाही. आणखीन खूप छान छान उदाहरणं दिलेली आहेत. एका वांझेच्या सुनेला पुत्र झाला. अगदी बारकाईने ऐका बरं का हे. एका वांझेच्या सुनेला पुत्र झाला, तेव्हा भीष्माच्या बायकोला पान्हा फुटला. ते दूध पिऊन तो पुत्र माजला आणि त्याने दिगंबराच्या घराचा विध्वंस केला. आता या कथेतील पुत्रासारखी मायेची स्थिती आहे. जात्यामध्ये वारा घालून बारीक दळावा. आणखीन ऐका, घोड्याच्या शिंगानं आकाश चिरून टाकावं. घोड्याला शिंग आहेत का, नाही. मग ते नसलेल्या शिंगानं आकाशाला चिरता येतं का, ते तर अजिबातच नाही. पुढे अजून, नपुसकांची नातवंड सूर्योदय झाल्यावर अंधारात लपायला यावी. या गोष्टी जशा केवळ कल्पना आहेत, त्याचप्रमाणे माया ही देहबुद्धीतून निर्माण झालेली कल्पना आहे. गुंजांच्या तेजानं मारुतीच्या लग्नात दिवे लावावे. आता या लग्नाच्या सोहळ्यासाठी ओसाड गावी आपली छाया विकावी, किंवा आकाशाची फुलं सुवासिक आहेत की नाही ते पाहावं. याप्रमाणेच मायेचा विचार करणं व्यर्थ आहे. तात्पर्य काय, तर मायेसंबंधी बोलू लागला असता ज्ञानी वक्त्याला लाजल्यासारखं होतं. कारण मायेचं विवेचन करणं म्हणजे जो जन्माला आलाच नाही त्याचं श्राद्ध करणं आहे. आणि म्हणून
माया म्हणजेच भ्रांती असं सांगितलं गेलेलं आहे. कोणत्याही तत्त्वज्ञानात सद्वस्तूचं स्वरूप आधी निश्चित करावं लागतं. ते स्वरूप निश्चित केल्यावर तिचा म्हणजे परमात्म्य वस्तूचा आणि जगताचा संबंध काय हे सांगावं लागतं. अद्वैत वेदांतामध्ये परमात्म्य स्वरूप यच्च यावत मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे असं ब्रह्मज्ञानी पुरुष स्वानुभवानं सांगतात. परमात्मा सगळं काही आहे आणि सगळं काही नाही. आता हे कसं? तर मानवी अनुभवाच्या क्षेत्रात गवसणाऱ्या सगुण निर्गुण, ज्ञान अज्ञान, सत शांत अनंत, काल कालातीत, चल अचल, शाश्वत अशाश्वत हे जे सगळे लक्षणांच्या पलीकडं राहणारं केवळ स्वरूप ते सत्स्वरूप होय. आणि त्याच दृष्टीनं जगत म्हणून वेगळं काही नाही. अर्थात तिथे माया देखील अस्तित्वात नाही, पण परमात्म्य स्वरूप अखंड दंडायमान म्हणजे अखंड स्फुरणारा आहे. त्या स्फुरणाच्या पोटी स्वतःमध्येच स्वतःला दुसरेपणानं ते बघू लागतं. हे दुसरेपण शक्तिरूप असल्यानं मूळचं परमात्म्य स्वरूप ईश्वर आणि माया किंवा शिव आणि शक्ती अशा अद्वैतमय द्वैतानं प्रगट होतं. आता अद्वैतमय द्वैत हे द्वैत आहे का? नाही. मग हे काय? अद्वैत आहे. पण हे अद्वैत असूनही सांगण्यासाठी द्वैत आहे. आपण आपलंच तोंड आरशात पाहून प्रसन्न व्हावं तसं परमात्मा मायेमध्ये आपलं स्वरूप पाहून आनंदानं बेहोश होतो. या आनंदाचा अमर्याद विलास म्हणजे हा सृष्टीचा खेळ होय. सृष्टीचा खेळ अनंत रूपानं अनंत काल चालण्यास मूळ शक्तीला अधिकाधिक दृश्यरूप धारण करावं लागतं. किंबहुना अव्यक्तातून अनंत व्यक्तरूप निर्माण करणं आणि कालांतरानं ती सगळी रूपं पुन्हा अव्यक्तात आवरून नाहीशी करणं हाच खरा सृष्टीचा खेळ होय. इथे अवधूताने यदुराजाला सांगितलेली जी 24 गुरु आहेत ना, त्यातल्या कातिणीचा विचार येतो बघा. ही कातिण काय करते? अचानक कधीतरी एखाद्या ठिकाणी आपल्या मुखातून द्रवरूप असं काहीतरी बाहेर काढते. तो चिकट द्रव, त्यातून जाळं विणते, त्यामध्ये विहार करते आणि काही कालावधीनंतर विहार करून झाला की ते जे जाळं त्या ज्या द्रवानी तिने तयार केलेलं होतं ते परत गिळंकृत करते आणि तिथून अदृश्य होते. म्हणजेच हे सगळं काय आहे? हे त्यांनी निर्माण केलेलं आहे. तो आमच्याकडून खेळ करवून घेतोय आणि एक दिवस हे सगळं काही दृश्याच्या पलीकडे जाणार. म्हणजे व्यक्ती ही अदृश्य होणारी आहे, संसार हा अदृश्य होणारा आहे. आता आम्ही घर माझं, दार माझं, हे सगळं माझं माझं म्हणतो, पण काय राहतं? काहीच राहत नाही. पण तो मात्र कायम असतो बरं का. अदृश्यातून अशी अनंत प्रकारची दृश्य रूप का निर्माण होतात आणि त्यांच्या मनात नसताही पुन्हा अदृश्यात का नाहीशी होतात? याचा उलगडा मानवी बुद्धीला होत नाही. ज्या शक्तीनं हा अचाट व्यवहार युगानुयुग चालतो तिला भगवंताची माया असं म्हणतात. या शक्तीला काय म्हणतात? भगवंताची माया म्हणतात. संबंध विश्वाचा व्यवहार अशा प्रकारे कालाधीन असतो. इतकी व्यापक आणि उच्च दृष्टी ज्याच्या
अंतःकरणात स्थिर होते, त्याचं मन दृश्यात केव्हाही गुंतून पडत नाही. आता साखरेची लहान मोठी नाना प्रकारची चित्र बनवली म्हणजे लहान मुलांना त्यांचं निराळेपण खरं वाटतं, पण मोठ्या माणसांना भिन्न आकार दिसत असून देखील त्यांच्यातील साखर तेवढी दिसते. बरोबर आहे की नाही? एकदा काय झालं, एका घरी नुकतंच लग्न झालेलं आणि रुखवतामध्ये असे सगळे साखरेचे प्राणी तयार केलेले होते. आता घरातली जवळजवळ साखर संपत आलेली होती. आता लग्न, पाहुणे रावणे येणार जाणार सगळं झालं आणि त्यानंतर ते रुखवत मात्र होतं. एके दिवशी कुणी बाहेरचे व्यक्ती आले. आता माहिती होतं की चहा करायचा आहे आणि तिथून कोडवर्ड निर्माण झालं होतं की चहा करायचा असेल तर आज कशाचा चहा करायचा? घोड्याचा, उंटाचा, हत्तीचा, कशाचा वगैरे वगैरे. तर बैठकीमध्ये बसलेला माणूस आणि घरच्या माणसांनी आतमध्ये सांगितलं, अहो आज उंट बरं का, हां उंट बनवा उंट. काल घोडा बनवला होता ना, आज हे पाहुणे आलेत यांच्यासाठी उंट बनवा. हा माणूस घाबरला. उंट बनवा म्हणजे हे काय उंट फिंट असे प्राणी पाळतात आणि त्यांना कापतात आणि आलेल्या पाहुण्यांना खाऊ घालतात. तुमचं नको 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 नको, मला उंट नको, मला घोडा नको, मला काहीच नको, मी निघालो निघालो निघालो. आता तो माणूस असा पळून का गेला? कारण त्याला ते अज्ञान होतं. कशाचं? की हे साखरेचे प्राणी आहेत हे त्याला माहिती होतं का? नाही. त्याला वाटलं ते प्राणीच बनवतात आणि आपल्याला खाऊ घालतात. मग हे निराळेपण म्हणजे मायेचं निराळेपण हे जनसामान्यांना, सामान्य बुद्धीच्या माणसांना कळत नाही. पण मोठ्यांना तर कळतं ना. साखर एकच आहे, मग ती उंटातली असो, घोड्यातली असो का गाईतली असो, त्यांच्यातली साखर तेवढी दिसते. त्याचप्रमाणे भगवंताला घट्ट धरणाऱ्या भक्ताला जगातल्या सगळ्या वस्तू मूळ आनंदाची व्यक्त रूपं दिसतात. इतकंच नाही तर त्याला स्वतःचा देह देखील त्यापैकीच एक आहे अशी त्याची खात्री असते. त्याच्या उलट दृश्य पूर्णपणे खरं मानणाऱ्यांना भगवंताचा विसर पडतो आणि दृश्याच्या खरेपणाच्या भ्रमानं ते लोक दुःखी होतात. ज्या विश्वशक्तीनं माणसाच्या मनावर झापड येऊन त्या दृश्य सर्वस्वी खरे वाटते, ती देखील भ्रांती निर्माण करणारी मायाच होय. जय हरी.